आणि यानंतर आता पुन्हा घेऊयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाण्यामध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातल्या 6 गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू। आमदार सुरेश धसांचा पुण्यामध्ये दुचाकीवर फेरफटका, धसांची जरांगे पाटलांच्या समर्थकासोबत चर्चा। सोलापुरातील 23 साखर कारखान्यांना एफआरपी न दिल्यामुळे नोटिसा, तर 2 महिन्यांनंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा नाही। सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा चलो, कोल्हापूरचा नारा। 17 जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार। 17 जानेवारीला सीमा लढ्यातील शहीदांचा हुतात्मा दिन। टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। फसवणुकीचा आकडा वाढण्याचीही शक्यता, तर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय। राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करता येणार, तर एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांचं मूल्यमापन चांगल्या संस्थेकडून करा। रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। नागपूर पुणे मुंबईसाठी आता शयनवान वंदे भारतचा प्रस्ताव। लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी नागपूर विभागाकडून रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव सादर। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा राज्यातील मातांसाठी जीवनदायी फायदा, तर एकूण 35,26,265 मातांनी घेतला याचा लाभ।